राज्यात महायुतीला मोठं यश मिळालंय, मात्र महाविकास आघाडीकडून ईव्हीएम वर संशय व्यक्त केला जातोय। त्यातच सायंकाळी 5 नंतर 76 लाख मतदान कसं वाढलं, या महाविकास आघाडीच्या प्रश्नावर आता भाजपनंच उत्तर दिलंय। देवेंद्र फडणवीस यांचे माध्यम सल्लागार केतन पाठक यांनी थेट लेख लिहून महाविकास आघाडीचा दावा खोडून काढलाय। तो नेमका कसा पाहूयात। विधानसभा निवडणुकीत 66.5% मतदान झालं। सकाळी 7 ते 9 दरम्यान 6.61% मतदान झालं। 9 ते 11 दरम्यान 11.53% मतदान झालं। 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत 14.4% मतदान झालं। 1 ते 3 दरम्यान 13.35% मतदान झालं। दुपारी 3 ते 5 दरम्यान 12.69% मतदान झालं। 5 ते 6 या वेळेत 75,97,067 लोकांचं मतदान झालं। 6 वाजेपर्यंत आत असलेल्या लोकांनाही मतदान करण्याचा हक्क आहे। ताशी सरासरी 5.83% मतदान झालं। सरासरी ताशी मतदान 58,26,199 इतकं झालं। त्यामध्ये प्रति मिनिट 97,103 मतदान झालं। सायंकाळी 6 नंतर मतदान 17,70,867 मतं इतकं झालं। मतदान संपल्यानंतर लागलेला वेळ हा 18 मिनिटं 26 सेकंद इतका होता। महाविकास आघाडीकडून राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली असतानाच आधी निवडणूक आयोगाने दिलेलं स्पष्टीकरण आणि त्यानंतर भाजपने दिलेल्या स्पष्टीकरणामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांचं समाधान होणार का, याकडे लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।